श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आजचा हा स्वामींचा दिव्य संदेश तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामींना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल. स्वामी म्हणतात, भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी तुमची साथ सोडली, तरी घाबरू नका, कारण माझी कृपा तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे. तुम्ही फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवून माझे नामस्मरण करत राहा. जीवनातील प्रत्येक प्रसंग हा तुमच्या उन्नतीसाठीच घडत असतो. अनेक वेळा तुम्हाला वाटते की तुमच्यावर अन्याय होत आहे, तुमचे नशीब साथ देत नाही, तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत. परंतु हे सर्व तुमच्या परीक्षेचे क्षण असतात. ज्या क्षणी तुम्ही हार मानायचा विचार केला, त्या क्षणी मी तुमच्या सर्वात जवळ असतो. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी कधीही माझ्या भक्ताला एकटे सोडत नाही. तुमच्या घरातील दुःख, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, नातेसंबंधातील समस्या आणि शरीरातील व्याधी यांचे ओझे तुम्ही माझ्या चरणी अर्पण करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. दुसऱ्यांचे वाईट करण्याचा विचार मनात आणू नका. जे तुमचे वाईट करतात त्यांनाही क्षमा करा, कारण क्षमेमध्येच खरी शक्ती दडलेली आहे. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचे फळ नक्की मिळते. जीवनात संयम ठेवा. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा दुःख देतात. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच घडते, म्हणून वेळेवर विश्वास ठेवा. तुमच्या घरात प्रेम, शांतता आणि समाधान टिकवून ठेवा. पैशांपेक्षा नातेसंबंध अधिक मौल्यवान असतात. मनात अहंकार ठेवू नका. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. दररोज काही क्षण स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी राखून ठेवा. मन शांत करून नामस्मरण करा. तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव असू द्या. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला स्वामींचा आशीर्वाद आहे. संकटे कायमची नसतात. जसे रात्र संपल्यानंतर सूर्य उगवतो, तसेच दुःख संपल्यानंतर सुख येते. तुमच्या जीवनातील अंधार दूर होण्यासाठी श्रद्धेचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवा. इतरांना मदत करा. गरजूंना आधार द्या. भुकेलेला अन्न द्या. दुःखी व्यक्तीला धीर द्या. सेवा हीच खरी पूजा आहे. माझ्या भक्ताने कधीही निराश होऊ नका, कारण निराशा ही मनाची कमजोरी आहे आणि श्रद्धा ही मनाची ताकद. तुमच्या मनातील भीती स्वामींना अर्पण करा. भविष्यात काय होईल याची चिंता करू नका. वर्तमानात चांगले कर्म करा. तुमचे जेव्हा जेव्हा तुम्ही माझे नाव प्रेमाने घ्याल, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर वर्षाव करेल. कटू शब्द बोलू नका. प्रेमाने बोललेले शब्द तुटलेली मने जोडतात. रागावर नियंत्रण ठेवा. रागामुळे विवेक नष्ट होतो. तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा शिकवा. जीवनात कितीही मोठे व्हा, पण माणुसकी कधीही सोडू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. प्रत्येक प्रार्थना योग्य वेळी फळ देते. काही वेळा विलंब होतो, पण नकार मिळत नाही. म्हणून विश्वास टिकवून ठेवा. तुमच्या घरात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो, अशी स्वामींची कृपा तुमच्यावर राहो. फक्त मन स्वच्छ ठेवा आणि कर्म शुद्ध ठेवा. कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका. सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच शेवटी विजयाकडे घेऊन जातो. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या वेदना स्वामींना सांगा. ते स्वामी ऐकतात. तुमच्या मनातील प्रत्येक भावना स्वामींना माहीत असतात, म्हणून मनात काहीही दडवू नका. माझ्या भक्ताने नेहमी धैर्य ठेवावे, असे स्वामी म्हणतात, कारण धैर्यवान व्यक्तीचं संकटावर विजय मिळवू शकतो. तुमच्या जीवनात नवीन संधी येतील, त्याचे स्वागत करा. अपयशाला घाबरू नका. अपयश हे यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. कालच्या चुका विसरा आणि आज नव्या उत्साहाने पुढे चला. तुमच्या कुटुंबावर प्रेम करा.
त्यांच्यासोबत वेळ घालवा, कारण आयुष्यातील खरी संपत्ती म्हणजे प्रेमळ माणसं. तुमचे मन जितके सकारात्मक असेल तितकी माझी कृपा अधिक जाणवेल. म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहा. चांगले वाचन करा, चांगले विचार ऐका आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहावा. संगतीचा परिणाम जीवनावर होत असतो. माझ्यावर अढळ श्रद्धा ठेवा, असं स्वामी म्हणतात. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एकटे नाही. तुमच्या संघर्षात स्वामी नेहमी सहभागी असतात. तुमच्या यशात स्वामी आनंदी असतात. तुमच्या दुःखात स्वामी तुमचा आधार बनतात. स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि विश्वास ठेवा की योग्य वेळी सर्व काही उत्तम घडेल. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धीचा वास राहावो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत तुमचे जीवन आनंदाने आणि सकारात्मकतेने भरून जावो, अशी स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.